हे दणक्यात साजरा करण्यात आला। प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी राज्यातल्या सगळ्या भाजप नेत्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला। फडणवीसांनी प्रीतम मुंडे यांना शुभेच्छा देत लोकसभा उमेदवारीबाबतचे संकेत दिलेत। फडणवीस यांच्या भाषणानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा देखील पिकला। आनंदाचा दिवस आहे की आपल्या खासदार प्रीतमताई यांचा 21वा वाढदिवस तसा 16वाच आहे, पण डिस्क्वालिफाय होतील म्हणून 21वा सांगतोय। 25 असतं, नाही लोकसभेत 21 चालतं। आज या ठिकाणी आपण सगळे मिळून साजरा करतोय। मी रावसाहेब दादांचे देखील आभार मानेन की त्यांनी आज आपल्याला सगळ्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित बोलवलं आणि आपल्याला जेवण दिलं आणि केक कापण्याची संधी देखील दिली। त्यामुळे जरी आज रावसाहेब दादांचं जेवण या ठिकाणी मिळालं असल्यामुळे प्रीतमताई सुटले असल्या तरी हे जेवण तुम्हाला पुन्हा मिळणार आहे। ते तुम्हाला उधारीवर ठेवण्यात आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सगळे मिळून ठरवा त्या दिवशी प्रीतमताईचं जेवण तुम्हाला सगळ्यांना मिळेल ही गॅरंटी मी घेतो। मोदीजींची गॅरंटी नाही, ही माझी गॅरंटी आहे। आज गिफ्ट द्यायचं असेल तर गिफ्ट देऊ शकतो।